विनिंग का पहिला ओव्हर प्रगतीपर वापस एक बार राज अपनी बॉलिंग मार्क की तरफ सामना करेंगे परेश परेश टू राज अच्छी गेंद थी शॉर्ट पिच गेंद थी उसे खेल दिया फाइन लेग के क्षेत्र में वहां पर खिलाड़ी आशीष मालवलकर जब तक गेंद को फीड करते 1 रन से संतोष होना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को विनिंग का स्कोर 3 रन विनिंग का पहला ओवर प्रगति पर अच्छी गेंदबाजी वापस एक बार राज सामना करेंगे दानिश पहली बार काफी खराब गेंद थी गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी बाहर निकलती हुई अंपायर ने इसे अवांतर करार दिया इसी 1 रन के साथ विनिंग का स्कोर 4 रन विनिंग का पहला ओवर प्रगति पर हमारे स्कोरर सोनम चौहान अच्छी मालूमात देते हुए उसी तरह से समालोचक सिंधुदुर्ग का बुलंद आवाज राजेश मालोदे उसी तरह से वियक परब अच्छी गेंद थी गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी बाहर निकलती हुई वहां पे खराब फील्डिंग उसका पूरा पूरा फायदा उठाया बल्लेबाजों ने इसी 2 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी विनिंग का स्कोर विनिंग का स्कोर 6 रन फिर से एक बार राज अच्छी गेंद थी हेलो हेलो ओवर की समाप्ति 1 ओवर के समाप्ति के बाद विनिंग का स्कोर 14 रन अच्छा शॉट वहां पर दानिश के बल्ले से विनिंग का दूसरा अपने कोटे का पहला ओवर लेके आशीष मालवनकर टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर उठी हुई और अंपायर ने इसे वाइड करार दिया नो वहां पे थोड़ा सलाह मशवरा चलते हुए मैदान पर बीच मैदान पर अंपायर फील्डर डिसीजन पेंडिंग इसके बाद होने वाला मैच महाराष्ट्र ट्रेडर्स वर्सेस प्रोग्रेस गुरुस दोनों कप्तान ने विनिंग ब्रेक में टॉस के लिए आना है महाराष्ट्र ट्रेडर्स वर्सेस प्रोग्रेस ग्रुप इसके बाद होने वाला मैच
अच्छी गेंद थी, टप्पा का पड़ने के बाद थोड़ी सी अंदर रहती हुई उसे खेल दिया पॉइंट के क्षेत्र में। जब तक फील्ड होती 1 रन पूरा किए बल्लेबाजों ने। स्कोर 16 रन। आशीष मालवणकर गेंद करने के तैयार। 8-10 का मौका रन अप। अच्छी गेंद थी, स्लो मोशन में समझ नहीं पाए परेश और गेंद ने बल्ले का अंदरूनी किनारा लेते हुए गेट गई वहां पर। एक आसान सा कैच और यहां पर लौटना पड़ेगा परेश को। पहला झटका लगता हुआ इकरा 11 को परेश के रूप में अच्छी गेंदबाजी मानी जाएंगी वहां पर। आशीष मालवणकर जिन्होंने कल के दिन में काफी धुआंधार बल्लेबाजी की थी, लगभग 100 रन के लिए लगातार 2 मैचों में 250 जुड़े थे आशीष मालवणकर ने। नए बल्लेबाज फवास टोले पिंच हिटर, ऊंचे कद के खिलाड़ी जिसी तरह से रायगढ़ के अजीत मोहिते, उसी तरह से फवास टोले। काफी ऊंचे कद के खिलाड़ी। पहली बार स्ट्राइक लेंगे आशीष की गेंद का। आशीष गेंद करने के लिए तैयार। मलिक रान इनकी तरफ से अच्छी गेंद थी, उछाला है, उसके पीछे फील्डर देखेंगे और एक आसान सा लॉलीपॉप कैच वहां पर राज के हाथों से। और यहां पर फवास को लौटना पड़ेगा। डगआउट का शिकार यहां पर शून्य का चश्मा पहनते हुए फवास टोले डगआउट की तरफ लौटना पड़ेगा। यहां पर अच्छी गेंद थी, स्लो मोशन में गेंद थी, खेलना चाहते थे, गेंद सीधा बल्ले पे नहीं, गेंद गई फाइन लेग के क्षेत्र में। वहां पर एक आसान सा कैच लिया और दूसरा झटका लगता हुआ इकरा 11 को। बीच मैदान पर नए बल्लेबाज उनकी जगह लेने के लिए आमिर पठान। इसके बाद होने वाला मैच महाराष्ट्र ट्रेडर्स वर्सेस प्रोग्रेस ग्रुप। दोनों कप्तान से गुजारिश है कि इनिंग ब्रेक्स में टॉस के लिए पर यहां पर आना है टॉप बॉक्स में। वापस एक बार अच्छी गेंद थी, उसे खेल दिया वहां पर, खराब फील्डिंग, उसका पूरा फायदा उठाया और 1 रन पूरा किए बल्लेबाजों ने। इसी आमिर पठान, आशीष मालवणकर सामना करेंगे दानिश। अच्छी गेंद थी, उछालना चाहते थे, गेंद सीधा बल्ले पे ना, गेंद गई फाइनल। गेंद ने बल्ले का थोड़ी सी बाहर निकलते हुए अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। इसे अवान्तर से विनिंग का स्कोर। वापस एक बार आशीष मालवणकर और एक अच्छा शॉट रिवर्स स्वीप का और गेंद बाउंड्री रन के बाद 6 रन के लिए। गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी उछलती हुई उसे किसी तरह से मौका नहीं, गेंद को लौटा दिया और गेंद बाउंड्री रन के बाद 6 रन के लिए दानिश के बल्ले से। विनिंग का स्कोर 24 रन। अच्छी बल्लेबाजी यहां पर दानिश की, एक अच्छी गेंद थी, उतना ही अच्छा शॉट, गेंद को ऊपर का जांचा और खेल दिया बाउंड्री लाइन के बाद 6 रन के लिए। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद विनिंग का स्कोर 24 रन। 2 विकेट के नुकसान पर विनिंग का तीसरा, अपने कोटे का पहला ओवर के नवीद टोले। टेनिस नवीद, अच्छी गेंद थी, उसे खेल दिया फाइन लेग के क्षेत्र में। वहां पे फील्डर देखेंगे जब तक गेंद फील्ड होती 2 रन पूरे किए। इसी 2 रन के साथ विन का स्कोर 26 रन। यहां पर टेनिस एंड
क्रिकेट की पूरी गिरीश कोचरेकर, इनकी पूरी टीम यहां पर सोनमताई चौहान गुने लेके उसी तरह से गिरीश कोचरेकर, अचूक टप्पा उनका मायर ऐसा कहा जाता है, जिन्होंने इस साल एसपीएल गोवा में फाइनल जीत हासिल की थी। नवीद गेंद करने के लिए तैयार, गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी बाहर निकलती हुई अंपायर ने इसे वाइड करा दिया। इसी अवान्तर से विनिंग का स्कोर 27। विनिंग का तीसरा ओवर प्रगति पर हमारे समालोचक तरेला से जुड़े हुए राजेश मालोदर, जिन्होंने आपका मराठी में एक बुलंद आवाज सुना। विवेक परब, जिन्होंने एक हिंदी में अच्छी समालोचक किया था, आज यहां पर जुड़े हुए इस समालोचक के लिए इस नवजीवन हाई स्कूल ग्राउंड पर काका क्रीड़ा मंडल सौंदल, इनकी तरफ से विवेक परब और राजेश मालोदय। और यहां पर झटका लगता हुआ तीसरा झटका, नए बल्लेबाज जो कि आइकॉन बल्लेबाज है अरबाज, आहिस्ता आहिस्ता मैदान पर आगमन करते हुए। नवीद गेंदबाजी करने के लिए तैयार, मलिका नीम की तरफ से, और उनका सामना करेंगे अरबाज जो कि आइकॉन बल्लेबाज है। मैन फ्रॉम राजापुर अरबाज, नॉन स्ट्राइक पर दानिश। अच्छी गेंद थी, फुल लेन की गेंद थी, उसे खेल दिया। वहां पे कैच लेना चाहते थे और खराब फील्डिंग, उसका पूरा पूरा फायदा उठाते हुए 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। इसी 2 रन के साथ विनिंग का स्कोर 29 रन। तीसरा ओवर प्रगति पर, काफी तेज कड़क धूप इस मैदान पर, नवजीवन हाई स्कूल ग्राउंड पर। वापस एक बार अच्छी गेंद थी, उसे ऊंचा लाए देखेंगे, उसके पीछे फील्डर आशीष मालवनकर, और यहां पर लौटना पड़ेगा अरबाज को। आशीष मालवनकर ने कोई गलती नहीं की, कोई, और इसके एक आसान सा कैच लिया, और यहां पर चौथा धक्का लगता हुआ इकरा 11 को अरबाज के रूप में। अच्छी गेंदबाजी मानी जाएंगी नवीद टोले की, जिन्होंने कल भी एक अच्छी गेंदबाजी की थी। ऊंचे कद के खिलाड़ी नवीद टोले वापस एक बार गेंद करने के लिए तैयार, उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज फरहान गोलंदाज, जिन्होंने कल के दिन में एक अच्छी बल्लेबाजी की थी अपने टीम के लिए, 30 रन जुड़े थे। वही फरहान गोलंदाज अपने टीम के लिए मुसीबत में टीम, यहां पर अच्छी बल्लेबाजी करना होगा। यहां पर अच्छी गेंद थी, गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी उछलती हुई से सम्मान दिया, और जब तक गेंद फील्ड होती 1 रन से संतोष होना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को। इसी 1 रन के साथ विनिंग का स्कोर 30 रन। नवीद गेंद करने के लिए तैयार, ऊंचे कद के गेंदबाज, अच्छी गेंद थी, फुल की गेंद की, उसे उड़ाया है, उड़ी उड़ी गेंद जाके स्टैंड में गिरी, और ये पे यहां पर छक्का आता हुआ फरहान गोलंदाज के बल्ले से, और किसी तरह से मौका नहीं था दानिश के बल्ले से, और गेंद बाउंड्री रन के बाद 6 रन के लिए।
गेंद फीड होती, 1 रन की जगह 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। खराब फील्डिंग वहां पर साहिल चल पड़ेगी, जिन्हें सौंदर्य का हार्दिक पांड्या कहा जाता है। विनिंग का चौथा ओवर प्रगति पर आशीष मालवनकर गेंद करने के लिए तैयार। हमारे गुणलेखक सोनमताई चौहान अच्छी मालूमात देते हुए हमारे, और इस गेंद को उछाला देखेंगे उसके पीछे फील्डर, और एक आसान सा कैच छोड़ा वहां पर सलमान ने, और यहां पर 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। इसी 2 रन के साथ विनिंग का स्कोर 40 रन। विनिंग का चौथा ओवर प्रगति पर आशीष मालवनकर लगातार अच्छी गेंदबाजी करते हुए स्लो मोशन में वापस आकर अच्छी बार अच्छी गेंद थी, और गेंद ने बल्ले का अंदर का किनारा लेते हुए वहां पर कोई नुकसान नहीं, कोई रन नहीं, स्कोर वहीं पे रुका हुआ। और यहां पर बल्लेबाज ने खुद पवेलियन का रास्ता दिखाने में कामयाब हुए। वहां पर जिस तरह भारतीय क्रिकेट सचिन तेंदुलकर कोई भी मैदान पर ईमानदारी करते थे, वहां पर वही उसी तरह से ईमानदारी करते हुए फरहान गोलंदाज ने पवेलियन का रास्ता। नए बल्लेबाज शिवराज अंपायर का अवांतर से स्कोर आशीष मालवनकर गेंद करने के लिए तैयार। शिवराज अच्छी गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी स्लो मोशन में खेलना चाहते हैं, गेंद सीधा बल्ले पे नहीं, वहां पर फील्डर राज ने गेंद को फील्ड किया। हेलो हेलो धुआंधार बल्लेबाजी करते हुए दानिश अपनी टीम के लिए इसके पिछली गेंद पर एक शानदार छक्का लगाया था, उसी तरह से एक चौका जुड़ा, और यहां पे खराब गेंदबाजी आशीष मालवनकर की। विनिंग का स्कोर 5 ओवर के समाप्ति के बाद 52 रन, 4 ओवर के समाप्ति के बाद विनिंग का स्कोर 52 रन। अच्छी बल्लेबाजी मानी जाएंगी यहां पर इकरा 11 के तरफ से। अभी भी 9 मिनट शेष, 2 गेंद शेष। अगर 2 ओवर में 9 मिनट में 2 ओवर मुकम्मल नहीं करते तो एक फील्डर सर्कल के अंदर लिया जाएगा, ऐसी सूचना है लब्बैक सौंदल। 9 मिनट में 2 ओवर पूरे करने होंगे यहां पर लब्बैक सौंदल को, अन्यथा आपको पेनल्टी दी जाएगी। एक फील्डर आपका सर्कल के अंदर लिया जाएगा। विनिंग का 5वां अपने कोटे का पहला ओवर के साहिल सलपरे, जिन्हें सौंदर्य का हार्दिक पांड्या कहा जाता है। साहिल पहली बार गेंद करने के लिए तैयार, अच्छी गेंद थी, उतना ही अच्छा शॉट, गेंद को खेल लिया फाइन लेग के क्षेत्र में, गेंद नंदन करते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन के लिए। शिवराज के बल्ले से आता हुआ पहला चौका, विनिंग का स्कोर
56 रन 5 विकेट के नुकसान पर। इनिंग का तीसरा ओवर प्रगति पर, साहिल सर पर है, वापस एक बार गेंद करने के लिए तैयार। अच्छी गेंद थी, खराब गेंद। गेंद टप्पा पड़ने के बाद बहुत बाहर निकलते हुए उसे अंपायर ने वाइड करार दिया। इसी अवंतर से विनिंग का स्कोर 57 रन। विनिंग का तीसरा ओवर प्रगति पर, साहिल सर पर है, गेंद करने के लिए तैयार। अच्छी गेंद थी, उसे खेलना चाहते थे, वहां पे फील्डर मौजूद और एक आसान सा कैच। और यहां पर लौटना पड़ेगा शिवराज को, छट्टा लगता हुआ। अच्छा स्कोर माना जाएगा यहां पर इकरा 11 के लिए। विनिंग का तीसरा ओवर प्रगति पर, स्कोर 57 रन 6 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले बल्लेबाज शिवराज। अच्छी गेंद थी, टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी उछलती हुई उसे खेलना चाहते थे ऑफसाइड की दिशा में और एक आसान सा कैच लिया फील्डर ने। विनिंग का तीसरा ओवर प्रगति पर, पांचवी ओवर प्रगति पर। इसके बाद होने वाला मैच महाराष्ट्र ट्रेडर्स वर्सेस प्रोग्रेस ग्रुप। दोनों कप्तान ने यहां पर टॉस का बॉक्स में आना है। महाराष्ट्र ट्रेडर्स वर्सेस प्रोग्रेस ग्रुप। नए बल्लेबाज वैभव, वापस एक बार साहिल गेंद करने के लिए तैयार। सामना करेंगे उनके दानिश। अच्छी गेंद थी, टप्पा करने बाद थोड़ी सी उछलती हुई से खेल लिया फाइन लेग क्षेत्र में। गेंद दंदन करते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन के लिए। खराब गेंदबाजी यहां पर साहिल सर पड़ेगी। शॉर्ट पिच गेंद थी, उसका पूरा फायदा उठाया दानिश ने। दानिश ने एक धुआंधार बल्लेबाजी की, जिन्होंने 9 गेंदों पर 34 रन बनाए अपने टीम के लिए। वापस एक बार साहिल, अच्छी गेंद थी, उसे उछाला दिन और बल्ले का सही से कनेक्शन नहीं हुआ और वहां पर एक आसान सा कैच था और लपक नहीं पाए वहां पर साहिल सल पड़े और 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। इसी 2 रन के साथ विनिंग का स्कोर 64 रन। पांचवें ओवर की एक गेंद शेष। सामना करेंगे दानिश। अच्छी गेंद थी, फ्लरलन की गेंद थी, खेलना चाहते थे, गेंद सीधा बल्ले पे नहीं, गेंद गई फाइन लेग क्षेत्र में। जब तक गेंद फील्ड होती 1 रन मुकम्मल किया बल्लेबाजों ने। ओवर की समाप्ति 5 ओवर के समाप्ति के बाद विनिंग का स्कोर 65 रन 6 विकेट के नुकसान पर। अभी भी क्रीज पे डटे हुए दानिश। इसके बाद होने वाला मैच महाराष्ट्र ट्रेडर्स वर्सेस प्रोग्रेस ग्रुप। दोनों कप्तान ने यहां पर टॉस का बॉक्स में आना है। हमारे इस गांव के पलटोली गांव के सईद ठाकुर यहां पे अपना कीमती वक्त देके यहां पर आए। हम मंडल की तरफ से उनका शुक्रिया अदा करते हैं सईद भाई ठाकुर। यहां पर टीम मीटिंग नहीं करना है। एक और शेष शाकिर, जल्दी से जल्द गेंदबाजी करना है। बल्लेबाजों ने यहां पर चालाकी चुस्त दिखाना होगा। आखिरी और शेष शाकिर गेंद करने के लिए तैयार। फील्ड को सजाते हुए आशीष मालवनकर, विकेट कीपर पॉइंट। लॉन्ग ऑन पे एक खिलाड़ी, लॉन्ग ऑफ पे एक खिलाड़ी, फाइन लेग पे एक खिलाड़ी। वापस एक बार शाकिर, अच्छी गेंद थी, उसे उछाला है, देखेंगे अपने फालतू में शाकिर और एक आसान सा कैच यहां पर छोड़ते हुए शाकिर। इसका पूरा फायदा उठाया बल्लेबाजों ने। 2 रन पूरे किए। विनिंग का स्कोर 67। विनिंग का आखिरी ओवर। शाकिर गेंद करने के लिए तैयार। सामने उनके दानिश, जिन्होंने धुआंधार बल्लेबाजी की अपनी टीम के लिए, उनके लिए शाकिर
शाकिर टू दानिश, फुल टॉस गेंद दी, उसे उछाला, देखेंगे उसके पीछे फील्डर और एक बेहतरीन कैच साहिल सरपरे की तरफ से, जिन्होंने अपने टीम के लिए 5 रन बचाए। लब्बैक सौंदल के लिए फुल टॉस गेंद थी, उसे खेलना चाहते थे ऊंचे कद के खिलाड़ी साहिल सरपरे ने, कोई नहीं गलती की और एक आसान सा कैच लपका यहां पर। और 7वां रखता हुआ दानिश ने 13 गेंदों में 39 रन की एक धुआंधार बल्लेबाजी की यहां पर। शाकिर वापस एक बार, अच्छी गेंद थी, गणेश के बल्ले पे सीधे तरह से नहीं आई, गेंद के विकेट कीपर के दस्तानों में। स्कोर वहीं पे रुका हुआ 67। शाकिर अच्छी गेंद थी, गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई विकेट कीपर के दस्तानों में। नए बल्लेबाज बीच मैदान पर सऊद, वैभव, शाकिर अच्छी गेंद थी, उतना अच्छा शॉट, वहां पे फील्डर मौजूद, 1 रन से संतोष होना पड़ेगा। इसी 1 रन के साथ विनिंग का स्कोर 68 रन, 1 गेंद शेष इस पारी की। शाकिर अच्छी गेंदबाजी करते हैं अपने टीम के लिए, लब्बैक सौंदल के लिए अच्छी गेंद थी, गेंद टपाकर भरने के बाद चकमा देते हुए गेंद कीपर विकेट कीपर के दस्तानों में। ओवर की समाप्ति, पारी की 6 ओवर समाप्त, विनिंग का स्कोर 68-69 रनों का लक्ष्य रखा है यहां पर लब्बैक सौंदल के सामने। और आगे का हाल देखा हाल सुनाने के लिए मैं माइक्रोफोन पर हमारे सिंधुदुर्ग का बुलंद आवाज मराठी मालवनी में विवेक परब आपका आंखें देखो हाल सुनाएंगे। हॅलो, या ठिकाणी यानंतर होणारा सामना महाराष्ट्र ट्रेडर्स विरुद्ध प्रोग्रेस ग्रुप, वारंवार विनंती करतोय एवढं या ठिकाणी दोन्ही संघ कर्णधार आपण ताबडतोब या ठिकाणी वारंवार या स्पर्धेचे नियम सांगितल्यानंतर आपण लेट करताय असं करू नका। महाराष्ट्र ट्रेडर्स संघ कर्णधार आणि प्रोग्रेस ग्रुप कर्णधार ताबडतोब मधल्या ब्रेकमध्ये आपल्याला टॉस उडवायचा आहे, तेव्हा ताबडतोब या ठिकाणी यायचं आहे। धन्यवाद सरफराज सर। आपण पाहतोय काकापीर क्रिकेट क्लब आयोजित सौंदळ प्रीमियर लीग 2025 तिसरं पुष्प। पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत सर्व आमच्या मान्यवर क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं। आजच्या दिवसातील दुसरा मुकाबला 6 षटकांचा सामना, नाणेफेक इकरा 11 क्रिकेट संघ, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, त्यानंतर लबैक सौंदळ क्रिकेट संघाला निमंत्रण फलंदाजीचं, मात्र 68 धावांचा डोंगर 6 षटकांच्या अंती 8 गड्यांच्या मोबदल्यात।
जाऊया आता आमच्या टॉस बॉक्समध्ये. दोनही संघ महाराष्ट्र ट्रेडर्स विपक्ष प्रोग्रेस ग्रुप असा दुसरा सामना रंगतोय. हॅलो, या ठिकाणी नाणेफेक उडवली जाते. यानंतर होणारा सामना महाराष्ट्र ट्रेडर्स विरुद्ध प्रोग्रेस ग्रुप या दोन बलाढ्य संघांमध्ये. आणि आमच्यासमोर आता जुडलेत ते म्हणजे सईदजी ठाकूर, परटवलीचं एक प्रसिद्ध नाव, यांच्या शुभ हस्ते उडवलं जाते. दोन्ही संघ कर्णधार माझ्याशी जुडले गेलेत. नाणेफेक उडवली जाते. नाणेफेक उडवा. काट. तर या ठिकाणी महाराष्ट्र ट्रेडर्स संघ कर्णधार या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. आणि पाहिलं गेलं तर नाणेफेकीचा कौल यांच्या बाजूने जातोय. काय निर्णय असेल तुझा? बॉलिंग करणार. क्षेत्ररक्षण स्वीकारतायत आणि या ठिकाणी प्रोग्रेस ग्रुपचा कर्णधाराला या ठिकाणी संघाला त्यांनी आमंत्रित फलंदाजीसाठी केलं आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं आपल्या गोलंदाजीच्या जीवावर. समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोकाल? 60-65 पर्यंत थांबू आहे त्यांना. 60-65 पर्यंत. नक्कीच चांगला निर्णय. मी या ठिकाणी जातोय प्रोग्रेस ग्रुपच्या कर्णधाराशी की त्यांनी 60-65 पर्यंत थांबू असं म्हणालेत. आणि नक्कीच तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना किती धावा तुम्ही जमवाल? 70 ते 75 धावापर्यंत आमचं टार्गेट असेल. नक्कीच 70 ते 75 धावा ही एक फायटिंग टोटल नक्की ठरू शकते. दोन्ही संघांना मी या सामन्यादौरान लाख लाख शुभेच्छा देतोय. एक चांगला सामना क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी यावा हीच अपेक्षा. हॅलो हॅलो, धन्यवाद माळवदे सर. जाऊयात परत एकदा मैदानामध्ये. विवेक परबचा प्रेमाचा नमस्कार. 69 धावांचा पाठलाग. इकरा 11 क्रिकेट संघाच्या वतीनं 2 सलामीवीर आशिष मालवणकर उर्फ मॅक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने साथ देण्यासाठी दुसरा सलामीवीर आयुष. पहिला वेला चेंडू अनिवार्य शक्ती प्रदर्शनाचा. दानिश गोलंदाजी मार्कवर पहिला मेडन चेंडू निर्धाव हाताळताना. यावेळी ताकद, टायमिंग, एलिव्हेशनचा सुंदर बेमिसाल फटका. डीप मिड ऑन बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून आलाय षटकार डीजेच्या साथीने. आशिष मालवणकर यावेळी पट्ट्यातल्या चेंडूला लपेट्यात घेत आपलं आणि संघाचं खातं खोलताना शॉर्ट फटका. मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाचे भरसक प्रयत्न. अंतिमतः चेंडूचा विजय. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. षटकारापाठोपाठचा चौकार डीजेच्या साथीने. निर्धाव चेंडूने दर्जेदार केली होती. मात्र शक्ती प्रदर्शन करण्याचं षटक, ज्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या ठीक आत पाहायला मिळतील. मात्र रिंगणामध्ये 7 क्षेत्ररक्षक फलंदाजांना घेरून पाहायला मिळतील. त्या षटकामध्ये आशिष मालवणकर विस्फोटक खेळी साकारताना 69 धावांच्या पाठलागाला केलेली दमदार सुरुवात. षटकारापाठोपाठ चौकार. वैयक्तिक 10 तर सांघिक 10. यावेळी पुलचा फटका. क्षेत्ररक्षकाचे भरसक प्रयत्न. ऐनमोक्याच्या क्षणी हातातोंडाशी आलेला घास. आशिष मालवणकरला एक जीवदान. पर्यायाने 1 धाव सांघिक गोटात वधारणी करून जाते. ती 11 धावा बिनबाद 4 चेंडूंच्या अंती. जगड्याची नितांत आवश्यकता होती. तो विकेट गोलंदाजाने संधी निर्माण केली होती. मात्र संधी ही चहात बुडविलेल्या बिस्किटासारखी असते. अर्थातच थोडासा अवधी गेला, थोडीशी वाट पाहिली तर बिस्किट आणि अर्थातच संधी दोनही निघून जातात. पुल करायचा प्रयत्न. यावेळी देखील सुरेख दर्जेदार वेगवान गोलंदाजी. अतिरिक्त उसळी, मात्र अपेक्षित उसळीचा अभाव. चेंडू बॅटचा संपर्क उकवत बाकीचे सुपस्कार यष्टीरक्षकाकरवी पूर्ण केले जात. अंतिम चेंडूसाठी सुसज्ज पाहायला मिळेल तो दानिश नामक गोलंदाज. पहिल्या षटकाची सांगता. ड्राईव्हचा फटका. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीच्या फटक्यावर फुटबॉलचं प्रात्यक्षिक. यावेळी सुरेख बॅकअप लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाकरवी.
एकेरीचं रूपांतर लीलया दुहेरीत करत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होत सांघिक धावफलक 69 धावांचा पाठलाग करताना 13 धावा या धावफलकावर अजूनही आवश्यक असतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त करत 13 धावा प्रथम 69 धावांचा पाठलाग करताना इकरा 11 क्रिकेट संघ विरुद्ध लबैक सौंदळ असा दुसरा महत्वपूर्ण सामना. दर्जेदार आयोजनातून सुंदर मूर्तिमंत सोहळा आपण अनुभवतोय. काकापीर क्रिकेट क्लब आयोजित सौंदळ प्रीमियर लीग तिसरं पर्व तिसऱ्या पुष्पातील दुसरा दिवस आणि दुसऱ्या मुकाबल्यात दुसऱ्या इनिंग मध्ये 69 धावांचं आव्हान घेऊन इकरा 11 चे 2 सलामीवीर दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभव पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा दुसरं षटक आशिष मालवणकरचा ड्राईव्हचा फटका नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने डायरेक्ट हिट अपेक्षित मात्र चपळ रनिंग बिटवीन द विकेट चिताच्या चपळाईने घेतली गेलेली ही धाव सांघिक धावफलक 14 धावा बिनबाद. अजूनही 29 चेंडू 55 धावांची आवश्यकता. सौंदळ प्रीमियर लीग मध्ये घमासान कालच्या दिवसात आशिष उर्फ मॅक मालवणकरच्या बॅटमधून आपण 2 अर्धशतकीय खेळी पाहिल्या. तो आशिष मालवणकर नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने स्ट्राईक एंडवर त्याची साथ 2 चेंडूंमध्ये 2 धावा जमवत आयुष सुरेख निभावताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाकडून अपेक्षा असेल ही पार्टनरशिप ही भागीदारी भेदण्याची. उडालेला कारंजा या चेंडूवर सफलता यष्टीरक्षकाच्या हातांचा सहारा पहिल्या गड्याचं पतन परतावं लागेल आयुषला. सांघिक 14 तर वैयक्तिक दुसऱ्या धाबेवर पहिल्या गाड्याच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला ऐकत गुणगुणत डीजेचं सुंदर गाणं. मात्र ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो यशस्वी गोलंदाज वैभव दुनावलेल्या आत्मविश्वासाने पहिली सफलता आपल्या संघासाठी तर आपल्या गोठात दाखल करताना पाहायला मिळेल. आशिषची साथ देण्यासाठी शाकीर नामक फलंदाज स्ट्राईक एंडवर आशिष मालवणकर एका बाजूला दर्जेदार फलंदाजी 5 चेंडूत 12 धावांची विस्फोटक खेळी. पॉवर प्लेचं दुसरं षटक ज्या महत्वपूर्ण गड्याची आवश्यकता होती ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता ते देताना गोलंदाज वैभव. टप्प्याचा चेंडू पुलचा फटका यावेळी देखील शॉर्ट आर्म जॅब एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. SPL चौकार डीजेच्या साथीने. गड्याच्या मोबदल्यात आल्याच आपल्या इनिंगची सुरुवात दमदार बेमिसाल फटक्याने करत टप्प्याच्या चेंडूला त्याची योग्य जागा सीमारेषे पार करताना शाकीर आपलं खातं खोलताना पाहायला मिळेल. रिव्हर्स स्वीप पलटी दुधारी तलवार लागली तर आबाद नाही तर बर्बाद असे या चेंडूला म्हटलं जातं. तो संभाव्य निर्धाव चेंडू चौकारानंतर फलंदाज शाकीरसाठी हाताळताना गोलंदाज पाहायला मिळेल. दुसरं अनिवार्य शक्ती प्रदर्शनाचं षटक 6 षटकांच्या सामन्यात पहिले 2 षटकं ही पॉवर प्लेची मॅक मालवणकर नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. खाली राहिलेला चेंडू ज्याला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं जातं तो गोताखोरी करणारा चेंडू परत एकदा यष्टीरक्षकाने आपले सोपस्कार पूर्ण करत निर्धाव क्रमांक 3 चेंडूंचा खेळ समाप्त. माफ करा 5 चेंडूंचा खेळ समाप्त. अजूनही एका चेंडूचा खेळ असेल बाकी. 18 धावांवरच स्थिरावलेलं धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात 69 धावांचा पाठलाग 25 चेंडूंचा खेळ बाकी 51 धावांची आवश्यकता.
पुल करायचा फटका, यावेळी फसलाय का फटका, 30 यार्ड रिंगणाच्या बाहेर क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, सुरेख झेल टिपत दुसऱ्या गड्याचं पतन. शाकीरला परतावं लागेल. वैयक्तिक 4 तर सांघिक 18 या धावफलकावर इकरा 11 क्रिकेट संघाला दुसरा हादरा डीजेच्या साथीने. दुसरा मुकाबला इकरा 11 नाणेफेक महत्वपूर्ण कौल. पहिल्या इनिंग मध्ये घेतलेलं क्षेत्ररक्षण लबैक सौंदळ क्रिकेट संघाला दिलेलं निमंत्रण फलंदाजीचं. 68 धावा 8 गाड्यांच्या मोबदल्यात 69 धावांचा पाठलाग करताना आशिष मालवणकरने केलेली दमदार सुरुवात. इकरा 11 69 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकात गमावतोय 2 महत्वपूर्ण हादरे. 18 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. दानिश गोलंदाजी मार्कवर महत्वपूर्ण तिसरं षटक हाताळताना. टप्प्याचा चेंडू पुल करायचा प्रयत्न. विद अलॉंग द कार्पेटचा फटका. चॅलेंजिंग आउटफील्ड. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू फूर आलाय 4 चौकार. जी SPL 4 डीजेच्या साथीने. चौकाराने सांघिक धावफलक 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुल करायचा प्रयत्न. आतला किनारा. विकेट किपरच्या हातांचा सहारा. विकेट किपरच्या हातांचा जमलाय मेळ आणि मैदानात आशिष मालवणकरचा संपलाय खेळ. दर्जेदार वापसी. बावीस चेंडूंचा खेळ बाकी. 47 धावांची नितांत आवश्यकता. अटीतटीची लढत होण्याची अपेक्षा. मात्र जी कमजोर कडी यावेळी गोलंदाजी, ती गोलंदाजी मैदानात आग ओकी गोलंदाजी करताना पाहायला मिळते. सुरुवातीच्या षटकात आशिष मालवणकरने जी फटकेबाजी केली होती, असं वाटलं होतं हा सामना आशिष मालवणकर एक हाती फिरवून नेईल. मात्र यावेळी दर्जेदार गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीला दिलेली क्षेत्ररक्षकांची पाठ राखण. सुंदर गोलंदाजीच्या जोरावर पाडलेले 3 विकेट. 22 धावा धावफलकावर. आता मात्र या सामन्यामध्ये कलाटणी आली आहे. नाट्यमय रूपांतर होईल. मात्र 1-2 फलंदाजाला इथून पुढे समुद्रात भरकटलेली नौका किनाऱ्याला लावावी लागेल. यावेळी चेंडू आलाय पट्ट्यात. इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षकाची कमाल धमाल. बेमिसाल कामगिरी. आणखी एका गड्याचं पतन डीजेच्या साथीने. नवीन बॅटर साईल मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडवर पायरव करताना पाहायला मिळेल. 22 धावफलकावर 4 हादरे आतापर्यंत. दर्जेदार सुंदर गोलंदाजी आणि ज्या गोलंदाजीवर भूसुरुंग खिंडार पडताना फलंदाजीला. पुलचा फटका. यावेळ देखील उडवलाय चेंडूला. चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून. SPL 6.
इंटू द ब्लॉक होल पद्धती चेंडू, सुंदर दर्जेदार वापसी, गोलंदाज दानिश 2 सफलता मिळवल्यानंतर यावेळी बुचकळ्यात टाकून जाणारा चेंडू समीकरण बिघडवून जातोय. 19 चेंडूंचा खेळ बाकी, 41 धावांची नितांत आवश्यकता, 4 गड्यांच्या मोबदल्यात 28 असा धावफलक. फुलरलेन पद्धत चेंडू, ड्राईव्हचा फटका, यावेळी फ्लिक केला गेलाय मनगटाच्या साहाय्याने. दुसऱ्या धाब्यासाठी वळवलेली पावलं नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने, मात्र थेट फेक होणं अपेक्षित होतं. याहीपेक्षा वाजवी कामगिरी होणं अपेक्षित होतं. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त करत सांघिक धावफलक यावेळी 29 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यात, 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि अजूनही 40 धावा 18 चेंडूंमध्ये असं उर्वरित असेल समीकरण. डीजे इकरा 11 क्रिकेट संघ 69 धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या षटकात दिलेले हादरे, दानिशने केलेली दर्जेदार गोलंदाजी, मात्र साहिल आल्या आल्या एक षटकारणीशी स्ट्राईक एंडवर 18 चेंडू 40 धावा अजूनही जिंकण्यासाठी आवश्यक असतील, मात्र ही गोलंदाजी कशा पद्धतीने होते हे पाहण्याजोगं. मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आपला टी शर्ट जर्सी प्रदान केलेलाच खेळाडू प्रवेश करेल याची नोंद घ्या. यावेळी ओव्हरपिच चेंडू, चेंडूला दिली हवा, सुंदर दर्जेदार क्षेत्ररक्षण, भरसक प्रयत्न, मात्र यावेळी देखील ऐन मोकेच्या क्षणी सुटलेला झेल. मैदानामध्ये दुहेरी धाब्याची लहर. 40 धावा अजूनही नितांत गरजेच्या असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा घेत फलंदाज साहिलला मिळालेलं एक जीवदान. ज्या साहिलने आल्या आल्याच एक विस्फोटक फटका केला, तो साहिल यावेळी इकरा 11 क्रिकेट संघाला उद्दिष्टापर्यंत नेण्यासाठी फलंदाजी करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला क्षेत्ररक्षणाची पाठराखण करावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण, आतली कडा घेणारा चेंडू यष्टीरक्षकाला ओलांडत शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाकरवी वाजवी प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षणाकरवी एकेरी धाव आणि एकेरी धावेने सांघिक धावफलक 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 69 धावांचा पाठलाग करताना इकरा 11 क्रिकेट संघ. वैभव चौथं षटक हाताळताना वैयक्तिक दुसरं, तर संघाच्या वतीनं चौथ्या षटकातील पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिल्या चेंडूवर जवळपास संधी निर्माण केली होती, मात्र या संधीचं सोन्यात रूपांतर करावं लागेल. आखोट टप्प्याचा वेगवान मारा, फलंदाजाच्या कानात शिट्टी वाजवून विकेट किपरच्या गोदीत विसावलाय चेंडू. निर्धाव चेंडूने समीकरण बिघडवलं गेलंय. 15 चेंडूंचा खेळ बाकी आणि आवश्यक त्या 37 धावा जिंकण्यासाठी बनवणं इकरा 11ला गरजेची बाब. सलमान यावेळी सन्मान देताना स्ट्राईक चेंज करणं ही त्याची क्रमप्राप्त बाब. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावलं, चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण, मात्र डीप वरनं ठीक 30 यार्ड रिंगणाच्या थोडंसं बाहेर. मात्र तोपर्यंत संधी ही दोनही फलंदाजांना गुड रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर दुहेरी धाव घेण्याची. दुहेरी धावेने सांघिक धावफलक 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 14 चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये आता मात्र 35 धावा नितांत गरजेच्या. अटीतटीची रोमहर्षक लढत होण्याची दाट शक्यता. मात्र इथून पुढे 2 मोठे फटके या सामन्याची रंगत वाढवून जातील. पुढे सरसावत खेळलेला फटका फसलाय का? क्षेत्ररक्षक पुनश्च एकदा चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न बेमिसाल, मात्र याही वेळी चेंडू भुईला दान. आणखी दुहेरी धावा याही चेंडूवर पाहायला मिळतील. सांघिक धावफलक हिस्टॉरिकल फिगर 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात.
आपण पाहतोय सौंदळ प्रीमियर लीग SPL 2025 तिसऱ्या पर्वातील लढत क्रमांक 2 धावांचा पाठलाग होतोय 69 इकरा 11 क्रिकेट संघ. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, बाहेरचा किनारा, थर्डमॅन क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात, मात्र बॅकअपचा अभाव जाणतोय त्या ठिकाणी आपले मनसुबे रोखून काढत याही वेळी चेंडूवर एकेरी धावेने पहिल्या 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ माघारी 69 धावांचा पाठलाग करताना इकरा 11 क्रिकेट संघ जमवतोय 37 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात 12 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण शिल्लक. जाऊयात डीजे कडे आणि त्यानंतर उर्वरित 12 चेंडूंकडे. चेंडू सीमा रेखा पार SPL षटकार डीजेच्या साथीने. अकरा चेंडू 26 धावा नितांत गरजेच्या. सुंदर दर्जेदार गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 12 चेंडूत 32 ची आवश्यकता असताना एक धमाका. जशी काळजात रुतावी कट्यार तसा वर्मी केलेला वार षटकार आणि षटकाराने सांघिक धावफलक 43. त्यानंतरचा दुसरा चेंडू हा निर्धाव करत गोलंदाजाने केलेली वापसी. यावेळी देखील चेंडूला मिळाली आहे हवा. बुक्की टेंगुळ षटकार 6 धावा.
आवश्यकता ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होती तो फलंदाज यावेळी आगओकी फलंदाजी 2 षटकार आणि या 2 षटकारांनी या सामन्यामधील चुरस रंगत वाढवायला सुरुवात केलेली पाहायला मिळते. स्क्वेअर कटचा देखना फटका, बॅकफूट पंच, पॉइंट बाउंड्री लाईनचा क्षेत्ररक्षक आणि त्यावेळी डीप कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक, लागलेली रेस, चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, ऐन मोक्याच्या क्षणी चांगलं बॅकअप, तिहेरी धाव आणि तिहेरी धावेने सांघिक धावफलक अर्धशतका पार 52 धावांवर 4 गड्यांच्या मोबदल्यात. आठ चेंडू 17 धावांची नितांत आवश्यकता, अटीतटीची रोमहर्षक लढत होण्याची दाट शक्यता. गोलंदाज अरबाज गोलंदाजी मार्कवर महत्वपूर्ण 5वं षटक हाताळताना 8 चेंडूंचा खेळ बाकी, 17 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवर साहिलच्या बॅटमधून हा फसलेला फटका, अरबाजच्या खाती यावेळी सफलता मिळणार होती, मात्र नशिबाच्या आधी आणि वेळेच्या आधी कुणालाही काहीही मिळत नाही. समय से पहले और नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. मिळालेलं जीवदान, एकेरी धाव सामन्यामध्ये सांगून जाईल. या कॅचचं महत्व, जितो कॅचेस जितो मॅचेस असं म्हटलं जातं. फुल टॉस चेंडू, आणखी एक धमाका, आणखी एक विस्फोट, वाईच हटके पण गुलीगत फटके, मॅक्सिमम शॉट, SPL षटकार. साठ धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकांच्या अंती. आशिष मालवणकर बाद झाल्यानंतर ठराविक अंतराने बाद होणारे फलंदाज, कधी सामना या बाजूला तर कधी त्या बाजूला, कधी पारड इकरा 11चं जड तर कधी लबैक सौंदळ क्रिकेट संघ सामन्यात रंगत आणताना मात्र 3 षटकार या शेवटच्या षटकामध्ये 5व्या षटकामध्ये सामन्याची रंगत पालटून गेलेले पाहायला मिळतील. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. हृदयाची धडधड वाढवणारा सामना, शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का हा सामना? या सामन्यामध्ये गोलंदाज वरचढ ठरेल का? सिद्धांत गोलंदाजी मार्कवर शेवटचे 6 चेंडू 10 धावांचा बचाव करेल का? स्क्वेअर कट, यावेळी मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट, पॅडल स्वीपचा देखना फटका, चेंडू 2 धावा घोषांकित क्षेत्रात. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता असताना पॅड लाईनवरची गोलंदाजी, फुलरलेनचा चेंडू यावेळी कयास गोलंदाजाचा फसवला गेलाय. अर्थातच यॉर्कर लाईन चेंडू हाताळ्यांचा मानस, मात्र प्रेशर दोन्ही बाजूला पाहायला मिळेल. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. आतले किनारा, विकेट किपरच्या हातांचा सहारा पाहायला मिळतोय. आणखी एका गड्याचं पतन, 5वी विकेट, 61 धावा डीजेच्या साथीने. जबरदस्त गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर झालेली चूक सुधारत या 6 चेंडूंमध्ये 10 धावांचा बचाव करताना पहिल्या चेंडूवर 2 धावा बहाल केल्या होत्या, मात्र त्यानंतरच्या चेंडूवर सुंदर वापसी. 5 विकेटच्या मदतीने 61 धावांपर्यंत मजल मारतोय इकरा 11. 4 चेंडूंचा खेळ बाकी, 8 धावांची आवश्यकता. तबरेज स्ट्राईक एंडवर 4 चेंडू 8 धावा. कहाणी में ट्विस्ट येईल का? शेवटच्या चेंडूपर्यंत अटीतटीची लढत अपेक्षित असेल. फुलटॉस चेंडू पुढे सरसावत, यावेळी पदलालित्य दाखवलं गेलंय. मिसफील्ड झाली आहे, मात्र चांगलं बॅकअप, दुहेरी धावेसाठी वळवलेली पावलं. दोनही फलंदाज पाहायला मिळतील आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. तिसऱ्या चेंडूवर आणखी 2 धावांनी सांघिक धावफलक, 63 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 3 चेंडू
6 धावांची आवश्यकता. सामना टाय झाल्यास 1-1 गुण विभागून परत एकदा लोअर फुल टॉस पद्धतीने चेंडू यॉर्कर करायचा होता. याही चेंडूवर गचाळ क्षेत्ररक्षण, दोघही बसले तर शोधत आणि चेंडू पोचलाय गोदीत, आलाय चौकार. संजीवनी 4 धावा डीचेच्या साथीने. थँक्यू. चौकाराच्या साथीने सांघिक धावफलक 67 धावा, 2 चेंडू, 2 धावांची आवश्यकता. गचाळ क्षेत्ररक्षण बॅकअप होणं अपेक्षित होतं, मात्र दिशा बदललेली चेंडूने डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार, सीमारेखा पार, चौकार आणि चौकाराने 2 चेंडू, 2 धावांची आवश्यकता. सामना जर टाय झाला तर साखळी फेरीतील सामने 1-1 गुण विभागून देण्यात येतील. बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड, यष्टिरक्षकाकरवी मिसफील्ड, नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने रनआउटची संधी. तबरेज यांना परतावं लागेल. तंबूच्या आसऱ्याला रन आउटचा शिकार होत. कहाणी में ट्विस्ट. 1 चेंडू, 2 धावांची आवश्यकता. 2 धावा जमवल्या तर इकरा 11 विजयी होईल, मात्र 1 धाव दिली तर सामना टाय होईल. मात्र लबैक सौंदळ क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी हा चेंडू निर्धाव किंवा या चेंडूवर विकेटची आवश्यकता. डीजे सदुसष्ट धावा. लबैक सौंदळ क्रिकेट संघाने 68 बनवत 69 धावांचं आव्हान दिलंय. एका बाजूला दर्जेदार गोलंदाजी होते, मात्र दुसऱ्या बाजूला तशी क्षेत्ररक्षण होणं अपेक्षित. इकरा 11 क्रिकेट संघाचा विचार केला तर 1 चेंडू, 2 धावांची आवश्यकता. सामना टाय झाला तर गुण विभागून दिले जातील, मात्र या चेंडूवर दोनही संघांचं या स्पर्धेतील महत्वपूर्ण लढतीच्या दरम्यान असेल भवितव्य अवलंबून. आग दोन्ही बाजूला बरोबरीची लागलेली पाहायला मिळेल. एक तुझी तर दुसरी माझी, जशास तसं आणि ठोशास ठोस असं प्रत्युत्तर मैदानात सामन्या दरम्यान दिलं जात आहे. इकरा 11, 1 चेंडू, 2 धावांची आवश्यकता. नावेद स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल. 1 चेंडू, 2 धावा घेतल्या जातील की 1 चेंडू मध्ये 1 धाव बहाल केली जाईल. सामना टाय राखला जाईल की हा चेंडू निर्धाव गणला जाईल. येणारी वेळ, येणारा काळ निश्चित सांगून जाईल. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र ट्रेडर्स नाणेफेक जिंकतोय, स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. लगेच सामन्यासाठी सुसज्ज राहायचंय. त्यांच्या विरोधात प्रोग्रेस ग्रुप आपल्यासाठी फलंदाजी. 1 चेंडू, 2 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार, फलंदाज तयार. ड्राईव्हचा फटका उडालाय झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. इकरा 11 ला 1 चेंडू, 2 धावांची आवश्यकता असताना महत्वपूर्ण विकेट प्राप्त करणारा चेंडू हा निर्धाव आणि लबैक सौंदळ एका धावेने विजयावर करतोय शिक्कामोर्तब. डीजे क्षेत्ररक्षणाचा महत्वपूर्ण कौल घेत आहे. विनंती, आपण मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण सजवा. प्रोग्रेस ग्रुप आपल्याला विनंती, आपण फलंदाजीसाठी 2 सलामीवीर त्वरित मैदानात पाठवा. दोनही संघांना विनंती, आपले राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा.